प्रदेशातील हा बोधिसत्व यानं रोमन टोग्यांसारखं लांब वस्त्र परिधान केलंय. मुळात रोमन राजे रजवाडे असे वैविध्यपूर्ण टोगे वापरत असत. गांधार प्रदेशात प्रामुख्याने रेशीम मार्गावरील व्यापार व राजकीय सत्ता बदलांमधून आक्रमणांमधून एक नवीन वस्त्र प्रणाली उदयास आली आणि त्यातील उपयुक्त गोष्टी भारतीय समाजाने स्वीकारल्या आहेत. इंडो ग्रीक यवन स्त्री. हिचा पोशाख ट्युनिक आणि टोगा यांच्या मिश्रणामधून साकारलेला दिसतोय. हिची केशभूषा वैशिष्ट्यपूर्ण आहे. रोमन लोक ज्याप्रमाणे ऑलिव्हच्या वेली डोक्याला बांधतील अगदी तशीच ही केशरचना दिसते. याचा प्रभाव पुढेही शिल्लक राहिलाय. आता येतोय गांधार प्रदेशातील योद्धा. हा योद्धा ग्रीक रोमन योद्ध्याप्रमाणे अंगत्राण किंवा चिलखत धारण केलेला आहे. अशा प्रकारे अंगत्राणामध्ये धातू आणि चामडे यांचा वापर होत असे. यानं अधरीय म्हणून भारतीय धोतर वापरला आहे.